मॉर्निंग फ्रेंड्स. तर सुंदर सकाळी आलेलो आहे कारण मी तुम्हाला 4 दिवसापूर्वी सांगितलेलं आता आपल्याला 4 दिवसात लसूण काढायचं आहे. तर आज हे पहा, इथं दिसत असेल पूर्ण वाळलेला आहे लसूण. तर चला आज आपण लसूण काढूया. हे पहा फ्रेंड, लसूणला फ्रेंड्स 4 महिने पूर्ण लागले तयार व्हायला. हे पहा, आपले गट्टे पूर्ण तयार झालेले आहेत. जमीन सगळी लूज केली आहे. लसूण भरपूर मिळतोय आता. हे बघा, लसूण काढून झालेला आहे. भरपूर मेहनत केली आम्ही. इथंच आहे शेतात. सगळा लसूण काढला. त्यानंतर त्याच्या सगळ्या पाठीमागचे वाळलेले सगळी ह्या पाती काढलेल्या आहेत. आता हा लसूण मला सगळा वाळवायचा आहे. अजून ओला आहे थोडाफार. तर हे पहा, इतका लसूण मिळाला. लसूण झाल्यानंतर थोडेफार ना आपण आता मी काकडी पण बघतीये, कारण मग नाही काढले वेळेवर तर जून होतात आपल्या काकड्या. हे बघा फ्रेंड, काय मस्त भोपळा मोठाच्या मोठा झालेला आहे. येता येता मिरच्या घेतल्या थोड्या. आता परत काकडी काढूया. हे बघा, लगेच येऊन जाती काकडी. हे पहा, अजून एक काकडी आहे. अजून 2 मिळाल्या. फ्रेंड्स, 2 दिवसात दोडका एकदम तयार होतो. तर दोडका तोडतीये मी. हे बघा, अजून एक छान कोळा मिळाला. हे बघा, मी हात पण तोडून घेतला. का भरली वांगीसाठी मी कोळी वांगी तोडून घेतलेली आहेत. बघा, आज इतका सारा लसूण काढलेला आहे आपल्या बागेतून आपण. त्यानंतर आजच्या भाजीसाठी हार्वेस्टिंगही केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे माझं हार्वेस्टिंग आजचं कसं वाटलं हे जरूर कळवा. परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत माझ्या या सुंदर बागेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.